वेलकम टू मेजवानी जेवणाची। तर बघू शकता कण असा मोकळा झालेला आहे आणि अगदी चटपटीत असा हा टोमॅटो राईस दिसतो। आणि कसं असतं ना, थंडीमध्ये ना टोमॅटो जास्त प्रमाणात उपलब्ध होतात। मग टोमॅटोचा वापर हा कशा प्रकारे करायचा तर तो असा, आणि थंडीमध्ये असा गरमागरम वाफळता टोमॅटो राईस सोबत थोडंसं लिंबू कसा केलाय त्यासाठी या टोमॅटो राईसला सुरुवात करूया। घेतले मिक्सरचं भांडं आणि ह्या मिरच्या आहेत ना बघा, कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतल्यात मी। आणि आहे ना थोडंसं यातलं पाणी निथळून काढायचं। यामध्ये घालायची एक हिरवी मिरची, थोडंसं आलं जास्त घेतलंय आणि याचे आपल्याला तुकडे करून घालायचे। इथं घेतले हे बीट आणि या बीटाचा आहे ना आपल्याला थोडासा तुकडा घ्यायचा आहे, अगदी थोडासा घेतलाय, यानी कलर छान येतो। आता इथं घेतलाय हा टोमॅटो आणि टोमॅटोचं ना आपल्याला तुकडे करून घालायचे, रफली चॉप करून घ्यायचा आहे फक्त। तर इथं मी घालणार आहे 2 टोमॅटो। यामध्ये घालायचे थोडंसं पाणी आणि याची ना बारीक सरी अशी प्युरी करून घेऊया। तर आता चेक करूयात। ते बघा अगदी लालसर लालबुंद असा रंग आलाय। आता हे साईडला ठेवूया। इथं घेतलेत बघा हा बासमती राईस घेतलेला आहे आणि हा आहे ना 1 वाटी राईस घेतलाय मी। आता यामध्ये ना पाणी घालायचंय आणि 2 पाण्याने ना आपल्याला हा तांदूळ चांगला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। ते बघा 2 पाण्याने ना स्वच्छ असा धुवून घेतलाय। इथं घेतलाय हा टोप आणि हा तांदूळ आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये घालायची ही सगळी प्युरी। आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर यामध्येच आपल्याला पाणी घालून घ्यायचे, तांदूळ शिजल इतपत। जास्त सुद्धा या स्टेजवर पाणी नाही घालायचे आपल्याला, एकत्र करून घेऊया। आता यामध्ये घालूया अगदी थोडंसं मीठ। मीठ या स्टेजला जास्त घालायचं नाहीये, 1 लिंबाची स्लाइस आणि हे मीठ घातलंय ना हे मिक्स करून घ्यायचे यामध्ये। इथं टोप ठेवून घेतलाय मी डायरेक्ट गॅसवर आणि आपल्याला ना हा भात आहे ना अगदी जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये, पण अगदी हलकासा शिजवून घ्यायचा आहे। जसं आपला रेग्युलर भात असतो ना त्या पद्धतीने हा शिजवून घ्यायचा आहे, अगदी जास्तच चिकट करायचा नाहीये। तर हा भात शिजतोय तोवर आपण पुढची तयारी काय करायची ती बघूया। तर इथं ना मी कांदा कापून घेतलाय, शिमला मिरची घेतलीये, कोथिंबीर चिरून घेतली आणि इथं बघा फ्लावर घेतलेत। तर यामध्ये ना मी घालणार आहे थोडेसे सोया चंक्स। तर बघा अगदी 1च मूठ घेतलेले, मी जास्त घेतलेले नाहीयेत। आता यामध्ये ना पाणी घालूया आणि मी ठेवले इथं गॅसवर। आणि हे ना आपल्याला सोया चंक्स आणि फ्लावरचे तुकडे दोन्ही सुद्धा उकळून निघतील आणि सोया चंक्स आहेत ना ते सुद्धा थोडेसे मऊसूद होतील। तोपर्यंत भात आपला कसा झालाय तो बघूया। ते बघा भाताला चांगली उकळी आली आणि हा एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा। आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि थोडासा शिजवून घेऊया। ते बघा सोया चंक्स सुद्धा छान असे फुगलेत आणि हे पूर्ण थंड करून घेतले। आता यातले ना आपल्याला पाणी असं काढून घ्यायचंय। तर भात आपण चेक करूयात। ते बघा भात चांगला असा शिजलाय आणि आहे ना आपण एक कण घ्यायचा। ते बघा चांगला असा भात शिजलाय। गॅस बंद करूया। आता इथं ठेवली मी एक कढई, त्यामध्ये घालायचे आपल्याला तेल। तर इथं 2 चमचे तेल घालून घेणार आहे। तर तुम्ही तेलाऐवजी आहे ना बटर सुद्धा वापरू शकता,
खूप खमंग असा लागतो हा भात। आता तेल चांगलं गरम झालं, यामध्ये घालूया जिरं। तर पाव चमचा जिरं घेतलेले। जिरं चांगलं फुललं की यामध्ये घालायचंय उभा स्लाइस केलेला कांदा। कांदा आहे ना आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा, म्हणजे थोडासा ट्रान्सपरंट करून घ्यायचा। ते बघा कांदा हलकासा लालसर झालाय। आता यामध्ये आपल्याला घालायचंय अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि हे ना आपल्याला परतून घ्यायचंय, थोडासा कच्चेपणा काढून घ्यायचा याचा। आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली शिमला मिरची, यामध्ये घालायचे फ्लावरचे तुकडे आणि हे तेलावर आहे ना चांगलं परतून घ्यायचे। तर आपली जी भाजी आहे ना फ्लावर आहे ना बघा शिजलेलं नाहीये, त्यासाठी ना गॅसची फ्लेम बारीक करायची, यावर झाकण ठेवूया आणि एखाद दुसरी वाफ काढून घेऊया, त्यामुळे काय होईल ना फ्लावर सुद्धा चांगला शिजला जाईल। आता चेक करूया। आता आपण आहे ना भाजी आहे ना शिजली का ते चेक करूया। तर थोडीशी कच्ची आहे। आता यामध्येच आहे ना मी हे सोया चंक्स घालून घेणार आहे, त्यामुळे ना तेलावर सोया चंक्स सुद्धा परतले जातील आणि आला लसणाचा आहे ना वास सुद्धा या सोया चंक्सला छान लागेल, शिवाय भाजी सुद्धा आपली छान शिजून निघेल। आता यावर आहे ना परत एक वाफ काढून घेऊया। तर आता चेक करूया। ते बघा भाज्या सुद्धा छान कुक झाल्यात। आपण आहे ना एक भाजी चेक करून बघूया। ते बघा भाजी चांगली अशी शिजली गेली आहे। आता यामध्ये काय ना आपण मसाले सुके मसाले घालून घेऊया। तर इथे आहे ना पाव चमचा हळद घालून घेते, यामध्ये घालायचे बेडगी मिरचीचं लाल तिखट, पाव चमच्याला थोडंसं जास्त घेतलंय। इथं धनेपूड घातलीये पाव चमच्याला थोडीशी जास्त। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळे ना मसाले एकत्र करून घेऊया। त्यामुळे काय ना जो आपला सोया चंक्स आणि फ्लावर आहे ना त्याला तर चांगला सुगंध तर लागेलच, पण आहे ना चव सुद्धा खूप छान अशी येते। आता यामध्ये घालायचा आहे हा शिजवलेला राईस आणि हा आहे ना मिक्स करत करत आपल्याला घालून द्यायचा आहे। ते बघा चांगला असं मिक्स करून घेतलाय। आता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे इथं थोडासा अगदी गरम मसाला आणि मिक्स करून घ्यायचंय। गरम मसाला थोडासा बेताना घाला, कारण आपण यामध्ये ना बघा हिरवी मिरची सुद्धा घातलेली आणि थोडीशी बेडगी मिरची जास्त घातलेली, म्हणून गरम मसाल्याचा कमीत कमी वापर करा। आणि आपला हा राईस तयार झालाय। तर आपण मीठ आहे ना थोडंसं कमी घातलं होतं आणि मीठ मला यामध्ये थोडंसं लागतंय, म्हणून मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। कारण बघा मिठाशिवाय ना चव नाहीये आणि यातला जो लिंबू होता ना तो मी अजिबात काढलेला नाहीये। आपला भात आहे ना हा टोमॅटो राईस ऑलमोस्ट तयार झालेला आहे। आता यावर आहे ना आपल्याला घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आहे ना हा भात आहे ना अगदी असा चटपटीत लागतो, कमी वेळेत तयार होतो। ते एक वाफ काढून घेतलीये ते बघा, आणि या भाताचा वास आहे ना खरंच खूप छान सुटलाय। आणि या भाताला ना तुम्ही जितकं परतून घ्याल ना तितकाच याचा खमंगपणा खूप छान असा वाटतो। आणि बघू शकताय पूर्ण कण असा मोकळा झालेला आहे। आणि हा भात आहे ना आपण सर्व कसा करायचा ना तो बघूया। ते बघा थंडीमध्ये ना असा गरमागरम चटपटीत तोंडाची चव वाढवणारा टोमॅटो राईस अगदी मटणाला सुद्धा मागं सारेल, बिर्याणीला सुद्धा मागं सारेल, इतका सुरेख लागतो। ते एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।
चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका. चला तर मग अगदी झटपट आणि खमंग रेसिपी सोबत परत एकदा भेटूया मेजवानी जेवणाची.